नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एम-पी-एस-सी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, 9 नोव्हेंबरला आपला जो राज्यसेवेचा पेपर झालेला आहे, 9 नोव्हेंबर 2025ला पेपर झालेला आहे. तर आपण काय बघणार आहोत, तर कट ऑफ किती लागेल, पेपर कसा होता आणि तुम्ही काय करायला पाहिजे. हे तिन्ही टॉपिकचे आपण वन बाय वन बघूयात. आपण सुरुवातीला वन बाय वन ह्यासाठी जाऊयात, की तुम्हाला सेपरेट यासाठी व्हिडिओ बनवण्याची गरज नाही. तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्ही 5 ते 7 मिनिटं दिल्यानंतर तुमचे सगळे डाऊट क्लिअर व्हावे, ह्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि सर्वांनी व्यवस्थित शांत डोक्याने 5 मिनिटं काढून बघा, जेणेकरून तुम्हाला बाकीचे सगळे प्रॉब्लेम क्लिअर होतील. तर बघा, पेपर हा हार्ड लेव्हलचाच होता. एकदम सोपा पेपर होता असं म्हणणार नाही, परंतु जागा हा थोड्याशा कमी आहेत. दरवर्षीच्या मानाने जागा कमी आहेत. तर आपण जे काही विद्यार्थ्यांनी डाऊटफुल क्वेश्चन टाकलेले आहेत, त्याच्यावर एका नजर मारूयात. तर ह्याच्यामध्ये बघा, 2011च्या जनगणनेनुसार काय म्हणते, राजस्थान राज्याचा सर्वात कमी दर होता असं म्हटलेलं आहे. तर तो राजस्थान नव्हता, तर ते वेगळं राज्य होतं आणि त्याचा वेगळा दर होता. पण आता क्वेश्चन फ्रेमिंगला चुकलेला आहे. हा आकडा बरोबर आहे त्यांचा. 66.11 हे उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन फ्रेमिंगला थोडासा चुकलेला आहे, त्यामुळे विद्यार्थी ऑब्जेक्शन घेणार आहेत. पुढचा एक बघा, ह्याचा क्वेश्चन आहे, योग्य विद्याने विचारलेले आहेत त्यांनी, की केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये असं होईल, अणुऊर्जाचा असा वाटा होईल. त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि हे तिसरं आहे ना, तर ह्याला म्हणजे जोडूनचं स्टेटमेंट आहे. या सुधारणामुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय जी एफडीआयला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. हे स्टेटमेंट शक्यतो बरोबर देण्याची जी ट्रेंड असतो, तर तशा पद्धतीने हे जर क्वेश्चन तुम्ही दिलं, तर हे क्वेश्चन चेंज होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. हा क्वेश्चन कॅन्सलच होणार आहे बघा. ह्यांनी कसा चढता क्रम विचारलेला आहे आणि देताना उतरता क्रम दिलेला आहे. त्यामुळे हे क्वेश्चन कॅन्सल होणार आहे. हा एक कारण हे सध्या फिक्स आहे असं. काही गोष्टी फिक्स असतात बघा, जसं की जी आपलं सेंट्रल वुमन कमिशन आहे ना, त्याची 1992 ही डेट आहे. तर ती सगळीकडे आलेली आहे. हा पी-वाय-क्यू आहे. त्यांनी देताना 1993 दिलं आहे. ते त्यांच्याकडनं स्टेटचं झालेलं आहे हा आकडा. त्यामुळे तसं ते झालेलं आहे. तुम्हाला इथं बघा, याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, हा क्वेश्चन पण पी-वाय-क्यू आहे, 20 कलमी कार्यक्रमाचा. त्यांनी त्याच्यामध्ये उत्तर, हा क्वेश्चन रिपीट आहे. त्यांनी दिलेला आहे फक्त मुख्य हेतू असं म्हणून. त्यांनी आता देताना इन्क्लुझिव्ह अप्रोचनं दोन्ही दिलेलं आहे. तर राहणीमानात सुधारणा आणि दारिद्र्य. हा क्वेश्चन काय करतं, आयोगाचा हा राईट आहे. आयोग ठरवेल काय करायचं ते. आणि पी-वाय-क्यूचा रेफरन्स देऊन आणि बाकीचं दिलं तर हा क्वेश्चन चेंज होऊ शकतो. आता मी म्हणलेलंच फायनल आहे का? तर अजिबात नाही. तुम्हाला आता बघा, ह्याच्यामध्ये इफ अँड बट असतं. आता पिट्युटरीचा क्वेश्चन जो होता मागच्या वेळेसचा म्हणजे 2022चा, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांची प्रिलिम्स गेली होती. तो क्वेश्चन बरोबर होता. रेफरन्सेस बरोबर होते, तरी पण आयोगाने वेळ मारून नेलेली आहे. म्हणजे आयोगाने एखादी गोष्ट इगोवर घेतली तर त्याला आपण काही करू शकत नाही. आणि दुसरी बाजू अशी पण आहे, की आयोगाला 3-3 आन्सर की लावावे लागलेले आहेत. हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुमच्याकडे रेफरन्स असतील तर तुम्हाला 1 ना 1 मार्कासाठी ऑब्जेक्शन घेण्याचा हक्क आहे. दुसऱ्याने घेतलंय म्हणून दुसऱ्याचा प्रॉब्लेम होतो, माझा प्रॉब्लेम होतो, असं काही करून घेऊ नका. तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचा विचार करा आणि एका मार्कासाठी ऑब्जेक्शन तुमच्याकडे लीगल असेल तर तुम्ही घेऊ शकता. हा पण क्वेश्चन आहे, हा असं बदलेल असं वाटत नाही. ही तर रेंजचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही इथं पण ऑब्जेक्शन घेऊ शकता. परंतु हा जिओग्राफीचा फॅक्च्युअल डाटाचा क्वेश्चन आहे. बरोबर चेंज होण्याची शक्यता कमी आहे. आता बघा, हे काय बघा, हे स्टेटमेंट आहे ना, तर हे प्रार्थना समाजाचं आणि वेगळ्या समाजाचं आहे असे रेफरन्स सापडत आहेत. पण आता हिस्ट्रीचा हा क्वेश्चन कुठेतरी बघून टाकलेला असतो. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस असा क्वेश्चन बघून लिहिलेला असतो, त्यावेळेस ऑब्जेक्ट म्हणजे अथॉरिटी ही आयोगाकडे असते. त्यामुळं हा क्वेश्चन चेंज होईल, 50-50 शाश्वती आहे बघा. या क्वेश्चनच्या भरवशावर बसू नका. ते 1992चं जे आहे सेंट्रल म्हणजे केंद्रीय महिला आयोगाची स्थापना तर दिलेला आहे ना, ते 1992 येणार आहे. त्यांनी देताना 1993 दिलेला आहे. तो एक क्वेश्चन इथं घ्यायचा राहिला. तो 100% चेंज होणार आहे. आता बाकीचं आणि हे 2 कॅन्सल होणारे सांगितले तुम्हाला. आता पेपरचं तर झालं आपल्याला. तर आपण सेकंड पॉइंटकडे येऊयात. पेपर हार्ड लेव्हलचा होता. जागा कमी असल्या कारणानं आणि ह्याच्यामध्ये बघा, विद्यार्थी सांगतायत, की काही लोकांचं असं म्हणणं आहे, की बरेचशी ॲब्सेंटी होती आणि ह्याच्यामुळे हे होईल. असं नसतं बघा. तुम्हाला काय सांगतो, तो एक पॅरामीटर असतो. ॲब्सेंटीचं प्रमाण असण्याचं पॅरामीटर असतो. पण परंतु लक्षात ठेवा, जागा ह्या कमी आहेत. जागा हे 125च आसपास जागा आहेत. लक्षात ठेवा, 140 ह्या राज्यसेवेच्या कोर जागाचा विचार करतोय आणि आपलं जे 144 फॉरेस्टच्या जागाचा. तसा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात ठेवा, या फॉरेस्टसाठी भरपूर जण क्वालिफाय असतात. जसे की एफ-एस-ओला मागच्या वेळेस एफ-एस-ओला 90च कट ऑफ लागला होता. कारण त्याला म्हणजे इंजिनिअरिंगची ठराविक स्ट्रीम अप्लाय होत्या आणि बाकी सरसकट आपली म्हणजे त्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया तो नसल्या कारणानं त्याच्या मेरिटमध्ये फरक पडलेला आहे. तर आता बघा, जे मेन्सला विद्यार्थी होते आणि ऑब्जेक्टिव्हची तयारी करतायत. आता नवीन विद्यार्थ्यांना कसं वाटतं, की मेरिट हे 100च्या आसपासच राहील, तर तसं होणार नाही. आणि बरेचसे लोकच मला सांगतील, की मेरिट हे 100च्या आसपास राहील. माझी कोणतीही बॅच मी घेणार नाही, की तुम्ही प्रिलिमची बॅच घेणार पण नाही आणि मेन्सची पण बॅच लगेच घेणार नाही, की जेणेकरून तुम्ही माझा फायदा व्हावा वैयक्तिक असं काही नाहीये. परंतु तुम्हाला एक कॅल्क्युलेशनचं काय सांगितलं, तुम्ही जे पॅरामीटर सांगता ते वन बाय वन बघूयात. प्रेझेंटी काय ऑप्शन नसतो. 20,000 विद्यार्थ्यांची
मध्ये कॉम्पिटिशन असतं, फॉर्म 1,00,000 येऊ द्या किंवा 2,00,000 येऊ द्या. इथं सगळ्यात मोठा इम्पॅक्ट असतो, की जुने विद्यार्थी जे की वर्षानुवर्ष तयारी करत आहेत, 4-5 वर्ष झालं मेन्स दिले 4-5 हे सगळ्यात इम्पॅक्ट पडतात. कारण का हे विद्यार्थी जर पेपरला येऊन बसले तर 100% ह्यांना टॉपचे मार्क पडतात. कारण त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला असतो. हे विद्यार्थी जुने विद्यार्थी कमी होते. त्यामुळे 2 मार्कांना मेरिट कमी धरा. कारण की ज्यांना डी-सी, डी-वाय-एस-पी कुठलं पोस्ट भेटलेली आहे त्यांनी परत परीक्षा द्यायला आलेले नाहीत. हे लक्षात ठेवा किंवा क्लास 1 असतील. कारण का याच्यामध्ये क्लास 1च्या जागा पण जास्त नव्हत्या. हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही गोष्ट इम्पॅक्ट पडू शकते. किती? 2 मार्काचा. आणि तिसरा पॉइंट राहिला तर की आता आमचे मार्क किती असावे लागतात? तर तुम्ही 110 प्लस जर मेन्सचे मार्क असतील, आता प्रिलिम्सला मार्क असतील, तर तुम्ही मेन्सची तयारी करू शकता. आणि 110 ते 120 ह्याच्या दरम्यानच 115 ह्याच्या दरम्यानच कट ऑफ लागणार आहे. काही विद्यार्थी सांगतायत की 120 प्लस लागेल, तर असं होत नसतं. कारण का? पेपरची काठिण्य पातळी आणि पोरांना असे जे जे विद्यार्थ्यांना जे असे मार्क आहेत ना, असे रेंजमध्ये नाही आहेत. म्हणजे कुणाला असे मार्क आलेत की 110 वालाच आहे, नंतर 120 वालाच आहे. असे रेंज आहे ना, ती 100 ते 105 मध्ये अशी रेंज भेटतच नाहीये. हे लक्षात ठेवा. रेंज नाहीये. एकतर एकदम टॉप 100च्या खाली तर आहेत, नाहीतर 120च्या वर तर आहेत. हे लक्षात ठेवा. हा गॅप आहे. पहिल्याच वेळेस असं झालेलं आहे, की हा गॅप पडलेला आहे. कशामुळे पडलेला आहे? तर जुने विद्यार्थी नसल्या कारणानं हा गॅप पडलेला आहे. लक्षात ठेवा. कमी प्रमाण आहे. आहेत पण कमी आहे. मग आता काय केलं पाहिजे? तिसरा पॉइंट बघा. ज्यांना तुम्हाला स्पष्ट सांगून देतो, ज्या विद्यार्थ्यांना 110 प्लस मार्क आहेत, त्यांनी मेन्सची तयारी करायला हरकत नाही. आणि जे विद्यार्थी डायलेमामध्ये आहेत आणि ज्यांना कंबाईनची पण तयारी करायची आहे किंवा पुढची राज्यसेवा करायची आहे आणि कमी मार्क आलेत. आपला क्रायटेरिया काय आहे? ज्यांना राज्यसेवा करायची आहे, परंतु आता प्रिलिम्सला कमी मार्क आले आणि ज्यांना कंबाईन करायची आहे आणि राज्यसेवा करायची आहे, असे विद्यार्थी त्यांनी आता कंबाईनवर फोकस करा. आणि ज्यांना राज्यसेवा पुढची करायची आहे, त्यांनी 1 महिना, 1 मंथ त्यांनी राज्यसेवेचा अभ्यास सोडून प्रिलिमचा अभ्यास करायला पाहिजे. कारण का सांगू तुम्हाला आता 9 महिने अभ्यास करून पण प्रिलिमला जर कमी स्कोर आलेला असेल, तर पुढचे 6 महिने अभ्यास करून स्कोर वाढेल ह्याची शक्यता कमी असते. त्यामुळं तुम्ही काय करा, आता जर तुम्ही पूर्णपणे मेन्सवर शिफ्ट झालात, तर तुमची धोका आहे बघा. तुम्हाला सांगतो तुम्ही 9-10 महिने म्हणजे बरोबर 1 वर्ष अभ्यास प्रिलिम्सचा केला, तरी पण तुम्हाला 10-15 मार्कांनी प्रिलिम्स राहिली तुमची. तर असं जर होत असेल, तर तुमचा प्रिलिमवर आणि कॉन्फिडन्स आलेला नाही. आता तुम्ही केले ना, वर्षभर दिले ना तुम्ही मेन्ससाठी, मग तुम्ही अजून 1 महिना, अजून 1 मंथ जी 21 डिसेंबरची एक्झाम होणार आहे. का म्हणतोय मी असं तुम्हाला? तुम्ही असं म्हणाल, की आम्ही कंबाईन करत नसतो, आम्ही पेपर देत नसतो. तुम्ही द्या न द्या पेपर सेटर सेम आहेत. पेपर सेटर जे म्हणतो आपण ते सेम आहेत. कंबाईनचे प्रश्न राज्यसेवेला, तेच प्रश्न ग्रुप सीला, तेच प्रश्न ग्रुप बीला असतात. तुम्ही 21,000 25,000 जे काही ठोकळे मार्केटमध्ये आहेत ते वाचा. ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल, बाजूला दिलेलं असतं बघा कुठला पेपर कधी क्वेश्चन कधी आलेला आहे. तर तुम्हाला ते वाचल्यानंतर कळेल, की क्वेश्चनचं रिपिटेशन वेगवेगळ्या एक्झामला सेम होतं. कारण पॅटर्न सेम आहे. त्यासाठी सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांना 110 प्लस मार्क आहेत त्यांनी 1 महिन्यानंतर आणि ज्यांना आता 115 प्लस मार्क आहेत त्यांनी डोळे झाकून तुम्ही मेन्स करा. तुम्हाला जर बाकी तुम्ही कंबाईन करणारच नसाल, तर तुम्ही मेन्स करू शकता. परंतु ज्यांना 110 प्लस मार्क आहे, 110च्या आसपास मार्क आहेत आणि त्यांना त्यांना तयारी करायची आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे? तर त्यांनी सेफ खेळलं पाहिजे. सेफ कसं? तर तुम्ही काय केलं पाहिजे? कंबाईनचा पेपर 21 तारखेला 21 डिसेंबरला होणार आहे, तोपर्यंत पूर्णपणे तुम्ही ऑब्जेक्टिव्हची तयारी केली पाहिजे. 21 डिसेंबर नंतर ज्यांना फक्त राज्यसेवा करायची आहे, ज्यांनी स्कोर जरी आला, तर तुम्हाला काय होईल? मेंटल सॅटिस्फॅक्शन होईल, की 21 डिसेंबरच्या आपल्या पेपरला आपल्याला 60 प्लस स्कोर येतोय, म्हणजे आपल्याला राज्यसेवेला नक्की पुढच्या वेळेस 125-130 मार्क येतील. कधी? तुम्हाला इथं चांगला स्कोर आला तर. अदरवाईज तुम्ही दरवर्षी प्रिलिमच फेल होणार बघा आणि असं सदाशिव पेठेमध्ये फिरत राहणार, की माझे मेन्स खूप चांगले आहे आणि मी प्रिलिमलाच अडकतो. तुम्ही कितीही सांगा, कोणाला काहीही इंटरेस्ट नसतो. तुम्ही पास आहात, मग पॉइंट 1 मार्क 25 न पास व्हा, नाहीतर 10 मार्काची लीडनं पास व्हा. तुम्हाला पास आहे, फेल आहे. हे लक्षात ठेवा. आणि एवढंच सांगण्यासाठी तुम्हाला तिन्ही पॉइंट एकत्र सांगितले. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. काही गोष्टी आवडल्या तर घेत चला, नाही आवडल्या तर सोडून देत चला. हे लक्षात ठेवा. आणि जे तुम्हाला जे लागणारे मटेरियल आहे म्हणजे ऑब्जेक्शनसाठी वगैरे ते टेलिग्रामला टाकलेलं आहे. टेलिग्रामची लिंक तुम्हाला दिलेली आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये.